गुड मॉर्निंग. FYBA सेमिस्टर 2 समग्र लक्ष अर्थशास्त्र पेपर 2 यामध्ये आपण बाजारपेठेंच्या संदर्भात चर्चा करत आहोत आणि या ठिकाणी आपण विविध बाजार व्यवस्था किंवा बाजारपेठ या संदर्भात चर्चा करत आहोत. यामध्ये आपण मागील तासाला बाजारपेठांचं वर्गीकरण, त्यामध्ये पूर्ण स्पर्धेची व्याख्या आणि स्पर्धेची वैशिष्ट्ये या संदर्भात चर्चा केली. पुढे आम्ही उद्योगसंस्था आणि उद्योगाचा समतोल याही संदर्भामध्ये चर्चा केली. त्यानंतर मक्तेदारी म्हणजे काय, मक्तेदारीची व्याख्या आणि मक्तेदारीची वैशिष्ट्ये यांची चर्चा केली. त्यानंतर आम्ही मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेची वैशिष्ट्ये याही संदर्भात चर्चा केली. यानंतर शेवटचा प्रकार या ठिकाणी अल्पाधिकार बाजारपेठ. अल्पाधिकार बाजारपेठ हा एक अपूर्ण स्पर्धा असलेल्या बाजाराचा हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. यालाच इंग्रजीमध्ये ऑलिगोपॉली असं म्हणतात आणि हा अतिशय महत्त्वाचा प्रकार असून अल्प विक्रेते अधिकाराला अल्प अधिकार असाही मराठीमध्ये पर्यायी शब्द आहे. आणि अल्प अधिकार म्हणजे काय या संदर्भात या बाजारपेठेची आपण व्याख्या पाहणार आहोत आणि व्याख्यानंतरच आपल्याला ही संकल्पना लक्षात येऊ शकेल. व्याख्या प्राध्यापक स्टोनियर व हेग यांची. जेथे काही थोडेच विक्रेते अस्तित्वात असतात तेथे अल्पाधिकार बाजार निर्माण होतो. प्राध्यापक म्हणजे की थोडेच विक्रेते अस्तित्वात असतात त्या बाजारपेठेला अल्पाधिकार असं म्हणतात. किंवा संख्येनं कमी, ज्या ठिकाणी ज्या बाजारपेठेमध्ये विक्रेत्याची संख्या कमी असते, जी मोजण्यासारखी असते, मोजू शकतो आपण, इतकी कमी असते, अशा बाजारपेठेला अल्पाधिकार बाजारपेठ असं म्हणतात. त्यानंतर प्राध्यापक हॅवमॅन व प्राध्यापक नॉक यांनी केलेली व्याख्या म्हणजेच थोडे विक्रेते म्हणजेच अल्पविक्रेत्याची बाजारपेठ आहे. अगदी थोडे, संख्येने कमी असणारे. ज्या बाजारपेठेत एकजिन्सी वस्तूचे किंवा जवळचे पर्याय ठरणाऱ्या वस्तूचे उत्पादन करणाऱ्या किंवा जवळचे पर्याय ठरणाऱ्या वस्तूचे उत्पादन करणाऱ्या उत्पादन संस्था अल्पसंख्येने असतात त्या बाजारपेठेला अल्पाधिकार बाजारपेठ असं म्हणतात. ज्या बाजारपेठे एकजिन्सी वस्तूचे किंवा जवळचे पर्याय ठरणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या उत्पादन संस्था अल्पसंख्येने असतात त्या बाजारपेठेला अल्पाधिकार असं नाव दिलेलं आहे. वरील व्याख्येवरूनच असं दिसून येतं की ज्या बाजारात काही मोजकेच उत्पादक किंवा विक्रेते असतात अशा बाजारपेठेस अल्पविक्रेताधिकार बाजारपेठ म्हणतात. किंवा ज्या बाजारपेठेत काही मोजकेच उत्पादक वा विक्रेते स्पर्धा करतात ती बाजारपेठ म्हणजे अल्प अधिकार बाजारपेठ होय. अशी बाजारपेठ प्रत्यक्षात दिसून येते. काही थोडेच मोजकेच उत्पादक विक्रेते त्या ठिकाणी असतात, ते मोजता येतात आणि ती बाजारपेठ आपल्याला डोळ्यानं दिसते, प्रत्यक्षात दिसू शकते. उदाहरणार्थ काही पाहायचं गेलं तर भारतातील पोलाद उद्योग, रासायनिक खतांचे उद्योग, मोटारीचे उद्योग, ट्रॅक्टर्स असतील, काही दुचाकी वाहने निर्मितीचे उद्योग असतील, 3 चाके वाहने निर्मितीचे उद्योग असतील, ही सगळी जी काही उदाहरणं आहेत ती सगळी उदाहरण अल्पविक्रेता अधिकार बाजारपेठेची आपल्याला पाहायला मिळतात. आता अशा पद्धतीच्या या बाजारपेठेला अल्पाधिकार बाजारपेठ असे म्हणतात. या बाजारपेठेत मक्तेदारीप्रमाणे एकच व्यवसाय संस्था नसते, तसेच मक्तेदारीयुक्त स्पर्धेप्रमाणे अनेक व्यवसाय संस्थासुद्धाही नसतात, तर काही थोड्याच व्यवसाय संस्था किंवा विक्रेते मिळून हा बाजार भरलेला असतो. अशा बाजारपेठेला अल्प अधिकार बाजारपेठ असं म्हणतात. अल्पसंख्याक बाजारपेठ म्हणतात, ऑलिगोपॉली असं म्हणतात. अल्प संख्येनं ऑलिगोपॉलियन, ऑलिगो म्हणजेच अल्प आणि पॉलियन म्हणजे विक्रेते, म्हणून अल्पसंख्याक विक्रेते अशा स्वरूपात अशा बाजारपेठेला नाव दिले जातं. आता या बाजारपेठेची व्याख्या बघितली तर व्याख्यावरून ही संकल्पना आपल्याला सहज लक्षात येत नाही.
तर या बाजारपेठेचे काही वैशिष्ट्ये असतात. या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य आहे अल्पविक्रेते. या ठिकाणी उत्पादन संस्थांची अल्पसंख्या, अतिशय कमी संख्या हे अल्पविक्रेते अधिकाराचे मुख्य वैशिष्ट्य आहे. आणि या बाजारात काही ठराविक उत्पादन संस्था असतात. तसेच या बाजारात 4 उत्पादन संस्था, 7 उत्पादन संस्था असे आपण या बाजाराला म्हणतो. तेव्हा हा बाजार काही उत्पादन संस्थांच्याच नियंत्रणामध्ये असतो. त्या 4-5 उदाहरणार्थ पोलाद उद्योग किंवा रासायनिक खतांचे उद्योग, सिमेंट उद्योग, ऑटोमोबाईल उद्योग आणि हे त्या लोकांच्याच नियंत्रणाखाली असतात आणि त्यामुळेच त्याला अल्पविक्रेते असंही म्हणतात. त्यामध्ये काही लहान उत्पादन संस्था असतात आणि त्यासुद्धा त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये विक्रेत्याचं काम करत असतात. म्हणून अशा बाजारपेठेला अल्पविक्रेता अधिकार बाजारपेठ असं म्हणतात. दुसरं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबित्व. या ठिकाणी अल्पविक्रेता बाजारपेठेत काही थोड्या उत्पादन संस्था या ठिकाणी एकजिन्सी वस्तूंचं उत्पादन करतात, ज्या थोड्या असतात. त्यांचे उत्पादनाचे स्वरूप मोठे असते, त्यांचा आकारही मोठा असतो, त्यामुळे त्यांचे बाजारावर नियंत्रण असते. आकार मोठा असतो, त्याचं स्वरूप मोठं असतं आणि त्यामुळे त्याचं नियंत्रण असतं. एक उत्पादन संस्था उत्पादनावर किंवा किमतीवर किंवा अन्य काही गोष्टींच्यावरती ती परिणाम करते. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक व्यवसाय संस्थेला प्रतिस्पर्धेच्या धोरणाकडे या ठिकाणी लक्ष द्यावं लागतं. या ठिकाणी वस्तूची गुणवत्ता, किंमत, जाहिरातीवरील खर्च, गुणवत्ता, किंमत, जाहिरातीवर खर्च या सर्वांच्या विषयी प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी उत्पादन संस्थांच्या संदर्भात ध्येयधोरणांचा विचार करावा लागतो. आणि त्यामुळेच या अल्पविक्रेताधिकार बाजारपेठेत उत्पादन संस्था ह्या अनेकांच्या ध्येयधोरणावरती अवलंबून असतात. एकाने घेतलेला निर्णय हा प्रतिस्पर्ध्याच्या उत्पादनावर परिणाम करत असतो आणि त्यामुळं त्या वस्तूची गुणवत्ता असेल, त्याबाबत घेतलेला निर्णय असेल, किमतीच्या बाबतीत घेतलेला निर्णय असेल किंवा एखाद्या वस्तूची केली जाणाऱ्या जाहिरातीच्या बाबतीत असेल, अशा ह्या अनेक गोष्टीचा परिणाम दुसऱ्या एका कंपनीने घेतलेल्या धोरणाचा दुसऱ्या कंपनीच्यावरती परिणाम होतो आणि यालाच परस्परावलंबित्व असंही म्हणतात. आता या ठिकाणी तिसरं वैशिष्ट्य आहे किंमत धोरण, ताठरता, किंमतविषयक ताठर. अल्प अधिकार बाजारपेठेत किमतीचं धोरण एकच असतं सर्वसाधारणपणे, कारण या सर्वच संस्था परस्परावलंबित्व असतात, त्याचबरोबर एकमेकाशी त्या संगनमतसुद्धा करतात आणि त्यामुळं त्याचं किमतीवरती पूर्ण नियंत्रण असतं आणि त्यामुळं बाजारपेठेतली असणारी किंमत ही पूर्ण ताठर असते. त्या इतर स्पर्धेतील किमतीप्रमाणे या बाजारपेठेतल्या किमती सहजासहजी बदलत नाहीत, कारण बाजारपेठेत उत्पादन संख्या अल्प असल्याने त्या पूर्णपणे त्याच्यावरती नियंत्रण ठेवतात आणि त्यामुळं किंमतविषयक धोरण त्या ठिकाणी निश्चित करू शकतात. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे मागणी वक्राची अनिश्चितता. या ठिकाणी अल्पविक्रेता बाजारातील उद्योग संस्थांच्या परस्परावलंबित्वामुळं बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी अनिश्चिततेचं वातावरण असतं. किमतीविषयक धोरणाचे परिणाम या ठिकाणी कोणत्याही उत्पादन संस्थेला माहीत नसतात. तसेच वस्तूची किंमत कमी केल्यास मागणी किती राहील याचासुद्धा या ठिकाणी अंदाज येत नाही आणि त्यामुळेच मागणी वक्रामध्ये अनिश्चितता असते. त्यामुळे उद्योग संस्थेचा मागणी वक्र कसा असेल हे या ठिकाणी निश्चित सांगता येत नाही. तो कसा असेल हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे मागणी वक्राची अनिश्चितता, त्या ठिकाणी त्या मागणी वक्राला एका विशिष्ट ठिकाणी मोड असते, कडा असते आणि त्यामुळे या मागणी वक्राला 2 आकार प्राप्त होतात. म्हणून अल्पसंख्याक बाजारपेठेतील मागणी वक्राला कडायुक्त मागणी वक्र म्हणतात, विकुंचित मागणी वक्र म्हणतात, मोड आलेलं मागणी वक्र असं म्हणतात. आणि या मागणी वक्राचा आकार अनिश्चित असल्यामुळं किमतीच्या बाबतीत या ठिकाणी निश्चितता स्पष्ट करता येत नाही. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे परस्पर विरोधी कृती. या ठिकाणी प्रत्येक उत्पादन संस्था मोठं होण्याचा प्रयत्न करते, तसेच मोठी बाजारपेठ मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न करते. मोठे होण्याचा प्रयत्न करणं, बाजारपेठेमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करणं आणि या अस्तित्व टिकवत असताना
मोठ्या प्रमाणात स्पर्धा केली जाते, त्याला गळे कापूस स्पर्धा असे म्हणतात. एक व्यावसायिक संस्था दुसऱ्या प्रतिस्पर्धी व्यावसायिक संस्थेला नष्ट करण्याचा प्रयत्न करते, त्याला बाजारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. मग त्यासाठी ती जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फार मोठ्या किंमत कपातीचं धोरणसुद्धा धोरण निश्चित करू शकते, नफ्याची पातळी कमी करू शकते. तसेच या उद्योगसंस्था प्रसंगी अतिकिंमत कमीमुळं किंमत युद्ध होण्याची शक्यता असते, म्हणून त्या एकमेकाशी संगनमतसुद्धा करतात आणि नफा वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. म्हणजेच या बाजारपेठेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे नफा मिळवणे आणि बाजारपेठेत काबीज घेण्यासाठी त्यांच्यामध्ये संघर्ष होतात आणि त्या संघर्षाच्या बाबतीत काही गोष्टी परस्पर विरोधीसुद्धा त्यांच्या ठिकाणी प्रवृत्ती दिसून आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय संघर्ष आला तर संगनमत करणं किंवा वर्चस्व जास्तीत जास्त प्रमाणात वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले जाते. त्यानंतर जाहिरात. या ठिकाणी आपल्या कंपनीनं आपल्या संस्थेनं निर्माण केलेली वस्तू ही इतरापेक्षा कशी चांगली आहे हे या ठिकाणी पटवून देण्याचा प्रयत्न जाहिरातीद्वारे केला जातो. आता उदाहरणार्थ या ठिकाणी टूथपेस्ट असेल, साबण असेल, सिमेंट कंपन्या असतील, खत कंपन्यांच्या जाहिराती असतील, हे सगळं बघितलं तर ही फार मोठी जाहिरात आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जाहिरातीसाठी वस्तूचा भेद केला जातो आणि अशा पद्धतीनं अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये विक्रीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यासाठी जाहिरातीसारखं माध्यम या ठिकाणी स्वीकारलं जातं. त्यानंतरचा या ठिकाणी वैशिष्ट्य आहे मक्तेदारीचा अंश. अल्पसंख्याक बाजारपेठ ही अपूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असली तरीसुद्धा यामध्ये काही प्रमाणात मक्तेदारीचा अंश आहे. कारण प्रत्येक उत्पादन संस्था आपली वस्तू इतरांच्यापेक्षा वेगळी आहे आणि इतरांच्यापेक्षा वेगळी असल्यामुळे बाजारपेठेमध्ये एक विशिष्ट प्रकारच्या आपल्या वस्तूची मागणी निर्माण करण्याचा, त्याच्यावरती अधिकार प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग या अल्पविक्रय अधिकाराच्या परिस्थितीमध्ये अनेक उत्पादन संस्था या ठिकाणी वस्तुभेदाद्वारे उत्पादन करतात. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक उत्पादन संस्था आपल्या उत्पादनापुरतीच मक्तेदारी ठरते. त्यामुळं अशावेळी उत्पादन संस्था आपल्या इच्छेप्रमाणे उत्पादन संस्था आणि या ठिकाणी किंमत निश्चित करत असतात. म्हणजेच या ठिकाणी या बाजारपेठेमध्ये मक्तेदारीचा अंश आपल्याला पाहायला मिळतो. मक्तेदारीचा अंश या ठिकाणी पाहायला मिळतो. इच्छेप्रमाणे उत्पादन संस्था किंमत ठरवत असतात आणि या बाजारपेठेमध्ये तो मक्तेदारीचा अंश असतो. अशा पद्धतीनं आपण ह्या अनेक वैशिष्ट्यांची युक्त जी काय बाजारपेठ पाहिली त्या बाजारपेठेला अल्पसंख्याक बाजारपेठ, अल्प अधिकार बाजारपेठ, अल्प विक्रेताधिकार बाजारपेठ असं म्हणतात. की ज्या बाजारपेठेतले विक्रेते हे बोटावर मोजण्या इतक्या संख्येनं अल्प असतात. तसंच त्यांच्यामध्ये फार मोठी स्पर्धा असते आणि नवीन उद्योगाच्या प्रवेशावरती फार मोठ्या प्रमाणात बंधनं असतात. अशा सर्व वैशिष्ट्यांनी युक्त असणारी बाजारपेठ या बाजारपेठेला आपण अल्पसंख्याक बाजारपेठ असं म्हणतो. अशा पद्धतीनं आज आपण अल्पसंख्याक बाजारपेठेची संकल्पना या ठिकाणी सविस्तररित्या पाहिलेली आहे. धन्यवाद.